श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या नवीन आणि आध्यात्मिक दिव्य अशा चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकत असताना तुम्हाला जाणवेल की स्वामी तुमच्या आजूबाजूला उपस्थित आहेत. स्वामींची शक्ती सदैव तुमचं रक्षण करत आहे आणि स्वामींची कृपा सदैव तुमच्या माथ्यावर आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. म्हणून आजचा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जेव्हा आयुष्याचे ओझे खांद्यावर जड वाटू लागते, स्वप्न दूर गेल्यासारखी भासतात, प्रयत्न करूनही परिणाम उशिरा मिळतात आणि मनात एकटेपणाची सावली पसरते, तेव्हा शांतपणे स्वामी समर्थांचं स्मरण केल्यावर आत कुठेतरी एक प्रकाश निर्माण होतो, जो परिस्थिती बदलण्याआधी मनाची ताकद वाढवतो आणि त्या वाढलेल्या ताकदीतूनच पुढे जाण्याची खरी सुरुवात घडते. स्वामी भक्तांनो, हे सर्व काही होतं ते फक्त स्वामींच्या कृपेने. कारण स्वामी महाराज जेव्हा भक्ताच्या पाठीशी असतात ना, तेव्हा ते भक्ताला सकारात्मक शक्ती देत असतात, जेणेकरून भक्त पडला तरी पुन्हा उठतो आणि अंधारातही दिवा शोधतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही ही स्वामींच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहात. स्वामींची भक्ती करत आहात म्हणजे तुम्ही कधी हरू शकत नाही. जरी तुमचा पराभव झाला तरी तो तात्पुरता असेल आणि तुम्ही पुन्हा स्वामींच्या आशीर्वादाने उभे राहाल आणि विजय तुमचाच असेल. स्वामी भक्तांनो, म्हणूनच स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामींची भक्ती सदैव करत राहा. तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज असं नक्कीच टाईप करा. जीवनात प्रत्येकाला संघर्ष दिला जातो, प्रत्येकाच्या वाट्याला परीक्षा येतेच, प्रत्येकाच्या मनात कधीतरी भीती डोकावतेच. पण ज्याच्या श्वासात श्रद्धा असते, ज्याच्या हृदयात स्वामी समर्थांचं नाव असतं, त्याच्यासाठी प्रत्येक अडथळा हा थांबवणारा नसून उंच उडी घेण्यापूर्वीचा आधारबिंदू ठरतो. म्हणून संकट जरी जीवनात आली तरी ज्याच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थांचं अस्तित्व असतं, त्याच्या जीवनात संकटांना पार करण्याचं सामर्थ्य त्याला मिळत असतं. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त चमत्कारिक बदल नव्हे, तर अशी अंतर्मनाची स्थिरता जी गोंधळातही शांत राहते, अपयशातही आत्मसन्मान जपते आणि यशातही नम्रतेचा सुगंध पसरवत राहते. कारण खरी शक्ती बाहेरच्या परिस्थितीत नसून आतल्या श्रद्धेत असते. म्हणून बाहेरच स्वामींना शोधू नका. स्वामींना शोधायचं असेल तर अंतर्मनामध्ये शोधा. अंतर्मनामध्ये जो स्वामींना शोधतो त्याला स्वामी सापडतात. फक्त अंतर्मन हे शुद्ध असायला हवं. जीवनामध्ये ज्याच्या चांगले परिणाम हवे असतील, ज्याच्या जीवनात ज्याला खूप सुंदरता हवी असेल, त्याने स्वामी महाराजांना कधीही विसरायचं नाही. जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास हरवू लागतो, तेव्हा स्वामी समर्थ त्याच्या अंतर्मनात सुप्त असलेली जिद्द जागवतात, त्याला स्वतःच्या सामर्थ्याची आठवण करून देतात आणि त्याच्या चालण्यात अशी दृढता निर्माण करतात की प्रत्येक पाऊल नव्या आत्मविश्वासाने पुढे पडतं. जेव्हा माणूस जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो ना, तेव्हा प्रत्येक पावलावर स्वामी समर्थ भक्ताची साथ देत असतात. म्हणून आपण जीवनात एकटे आहोत, एकटेच प्रयत्न करत आहोत असं कधीच समजू नका. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. स्वामींची शक्ती सदैव तुमचं रक्षण करत आहे. म्हणून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी सदैव माझ्यासोबत आहेत असं नक्कीच टाईप करा. जीवनातील वादळं कायमस्वरूपी नसतात, अंधारसुद्धा कायमस्वरूपी नसतो आणि दुःखसुद्धा कायमस्वरूपीचे नसतात. पण श्रद्धा मात्र कायमस्वरूपीची असते. कारण श्रद्धा ही मनात लावलेली एक ज्योत आहे, जी बाहेर कितीही वादळ असली तरी शांतपणे भक्ताला प्रकाश देत राहते, म्हणजेच भक्ताला ऊर्जा देत राहते.
आणि ही स्वामी समर्थांची ज्योत ज्याच्या मनामध्ये सतत तेवत असते, सतत सुरू असते ना, तो भक्त कधीही जीवनात मागे राहत नाही. कारण स्वामी महाराज त्याला वेळोवेळी शक्ती देत असतात. स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात अशी प्रेरणा निर्माण करतात की भक्त इतरांच्या यशाने कमीपणा न मानता स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करतो, स्वतःच्या क्षमतांना धार लावतो आणि प्रत्येक दिवसाला नव्या संधीप्रमाणे स्वीकारतो. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी समर्थ प्रेरणा देणारे आपले गुरु आहेत. ते आपल्याला नेहमी सांगत असतात की दुसऱ्या कोणाला यश मिळालं तर स्वतःला त्याबद्दल दुःख होऊ देऊ नकोस. तू सुद्धा यशस्वी होणार आहे. दुसरा पुढे जातोय तर त्याचं अभिनंदन कर. दुसरा काहीतरी करतोय तर त्याच्या यशामध्ये सहभागी हो. दुसरा काहीतरी करतोय म्हणून दुःखी होऊ नकोस. त्याच्या यशावर वाईट नजर टाकू नकोस. आपण स्वामी भक्त आहोत. आपण दुसऱ्यांच्या आनंदामध्येच आपला आनंद मानायचा. जीवनाचं खरं सौंदर्य हे समस्यांच्या अभावात नसून समस्यावर मात करताना मिळालेल्या आत्मविश्वासात असतं. आणि स्वामी समर्थांची आठवण ही त्या आत्मविश्वासाची अखंड ऊर्जा बनते. जेव्हा मन थकलेलं असतं, विचार गुंतलेले असतात आणि दिशा धुसर वाटते, तेव्हा श्रद्धेचा एक दीर्घ श्वास घेतला की मन स्थिर होतं आणि त्या स्थिरतेतून योग्य निर्णय घेण्याची स्पष्टता निर्माण होते. स्वामी समर्थांच्या कृपेने माणूस परिस्थितीचा बळी न राहता परिस्थितीचा निर्माता बनतो. कारण त्याला समजतं की प्रत्येक अनुभव त्याला अधिक परिपक्व, अधिक सजग आणि अधिक सक्षम बनवत आहे. यश म्हणजे शिखरावर पोचणं नव्हे, तर पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची तयारी असणं. आणि ही तयारी श्रद्धेतून जन्म घेते. कारण ज्याच्या मागे दैवी आधार असतो त्याच्या पावलांत भीतीपेक्षा विश्वासच जास्त असतो. म्हणून फक्त यश मिळवणं हाच तुमचा उद्देश नसावा, तर वेळोवेळी पडल्यावर पुन्हा स्वामींच्या कृपेने उभं राहण्याचं ध्येय तुमचं असलं पाहिजे. तुमच्या मनात अपार श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे. तुमच्या मनात इतरांबद्दल मान सन्मान असला पाहिजे. माणसाने फक्त ध्येयाच्या मागेच पळू नये, तर जीवन जगत असताना प्रत्येक वळणावर कोणामुळे आपलं वाईट होईल किंवा आपल्यामुळे कोणाचं वाईट होईल असं कधीही जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करायची नाही. स्वामी समर्थांची उपस्थिती मनात असेल तर आयुष्याचं प्रत्येक पान अर्थपूर्ण होतं. प्रत्येक प्रसंग शिकवण देतो. प्रत्येक अडचण सामर्थ्य वाढवते आणि प्रत्येक छोटा विजय कृतज्ञतेची भावना अधिक गडद करतो. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांचं स्मरण मनामध्ये असलंच पाहिजे. प्रत्येक येणारा प्रसंग आपल्या जीवनामध्ये आपली शिकवण ठरणार आहे. आपण फक्त स्वामींची कृपा आपल्या जीवनामध्ये असावी एवढंच ठामपणे जाणवतं की जीवनाचा प्रवास कितीही लांब, कितीही कठीण, वळणावळणाचा असला तरी श्रद्धेची साथ, स्वामी समर्थांची कृपा आणि स्वतःवरचा विश्वास यांची संगत जर असेल तर मन कधीच हरवत नाही, थकत नाही आणि थांबतही नाही. कारण त्या मनात आशेचा प्रकाश सतत प्रज्वलित राहतो. डोळे अलगद मिटू दे, श्वास हळूवार आत घेऊ दे आणि मनाच्या पृष्ठभागावर उठणाऱ्या प्रत्येक तरंगाला शांतपणे पाहू दे. कारण या शांत निरीक्षणातच स्वामी समर्थांची कृपा मंद सुवासासारखी पसरत जाते आणि हृदयात एक निर्मळ स्थैर्य जागृत होतं. मनाच्या गाभाऱ्यात एक दिवा प्रज्वलित झाल्यासारखं जाणवतं, ज्याच्या प्रकाशाबाहेरच्या अंधाराशी स्पर्धा करत नाही, तर आतल्या शंकांना वितळवतो आणि त्या वितळवण्याच्या प्रक्रियेत आत्मविश्वासाचा कोवळा अंकुर उगवू लागतो. जीवनाचा प्रत्येक अनुभव, प्रत्येक भेट, प्रत्येक वळण जणू स्वामी समर्थांनी रचलेली एक शाळाच आहे, जिथे शिकवण शब्दांत नसते, तर शांततेच्या स्पर्शातून, स्वीकाराच्या भावनेतून आणि अंतर्मुक्तेच्या उजेडातून मिळते. जेव्हा श्वास सुसंगत होतो तेव्हा विचारही सुसंगत होऊ लागतात आणि त्या सुसंगतीतून कृती घडते, जी घाईतून नव्हे तर जाणीवेतून जन्माला आलेली असते. म्हणूनच ती कृती दीर्घकाळ टिकणारी आणि फलदायी ठरते.
स्वामी समर्थांच्या स्मरणात बसताना मन स्वतःकडे परत येतं. जणू हरवलेला प्रवासी घरचा मार्ग ओळखतो आणि त्या परतीच्या प्रवासात थकवा विरघळतो, अपराधीपणा हलका होतो आणि आशेची किरणं अधिक तेजस्वी भासू लागतात. म्हणून कधी आपल्या हातून चुका झाल्या तर त्या चुका लपवू नका, त्या चुकांपासून पळ काढू नका. कारण स्वामी महाराज कधीही तुम्हाला खूप मोठी शिक्षा देत नाहीत. स्वामी महाराज नेहमी भक्ताला सुधारण्याची संधी देतात. म्हणून चुका झाल्या तर चुका मान्य करायला शिका. शांततेतून निर्माण होणारी प्रेरणा ही गोंगाटातून मिळणाऱ्या उत्साहापेक्षा अधिक स्थिर असते. कारण ती आतल्या दृढतेवर आधारलेली असते आणि ही दृढता जीवनाच्या प्रत्येक चढ उतारात साथ देणारी ठरते. मनात जेव्हा कृतज्ञतेची भावना उगवते तेव्हा प्रत्येक लहान गोष्टही आशीर्वादासारखी वाटू लागते आणि या भावनेतूनच प्रयत्नांना पावित्र्य मिळतं, कर्मांना अर्थ मिळतो आणि यशाला नम्रतेची जोड मिळते. म्हणून वेळोवेळी मनामध्ये कृतज्ञता असायलाच हवी. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा जीवनामध्ये आपण कुठल्या तरी गोष्टीसाठी इतरांचे आभार मानतो तेव्हा आपण कृतज्ञ असतो आणि आभार मानण्यात कसलाही कमीपणा नाही. जे आपल्याला मिळालं आहे त्याबद्दल आभार मानणं, त्याबद्दल कृतज्ञ राहणं हे आपल्या स्वभावातच असलं पाहिजे. कारण जी गोष्ट आपल्याला एखाद्याच्या मदतीने मिळाली असेल, स्वामींच्या कृपेने मिळाली असेल, तर त्या गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे कमीपणा नाही. जेव्हा आयुष्य तुमच्यासमोर कठीण प्रश्न उभं करतं, जेव्हा परिस्थिती तुमच्या क्षमतेची परीक्षा घेते, जेव्हा अपयश तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्या प्रत्येक क्षणी तुमच्या छातीत धडधडणारा श्वास तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही अजून जिवंत आहात, अजून लढण्याची ताकद तुमच्यात आहे आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष हा तुम्हाला तोडण्यासाठी नसतो, तो तुम्हाला घडवण्यासाठी असतो. कारण ज्या माणसाने वेदना अनुभवल्या आहेत, ज्याने अडथळे पार केले आहेत, ज्याने स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहिला आहे, तोच माणूस खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनतो. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात अशी ज्वाला प्रज्वलित करतात की तुम्ही परिस्थितीवर रडत बसत नाहीत, तर परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवता आणि या तयारीतच तुमचं भवितव्य घडतं. ते जगात कुणी तुमच्यावर विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला तरी तुमच्या आतली श्रद्धा तुम्हाला पुढे ढकलत राहते. कारण ज्याला स्वतःच्या प्रयत्नांवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास असतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा नव्या विजयाची संधी बनतो. तुमच्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते तुम्हाला कमजोर करण्यासाठी नव्हतं, ते तुम्हाला अधिक सजग, अधिक मजबूत, अधिक परिपक्व बनवण्यासाठी होतं. आणि आज तुम्ही जिथे उभे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही दिलेला प्रत्येक संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. स्वामी समर्थांची आठवण म्हणजे फक्त भक्ती नव्हे, ती एक ऊर्जा आहे, एक अंतर्मनातील शक्ती आहे जी तुमच्या विचारांना स्पष्ट करते, तुमच्या कृतींना दिशा देते आणि तुमच्या ध्येयाला स्थिरता देते. जेव्हा तुम्ही मोठं स्वप्न पाहता तेव्हा अडथळे मोठे दिसतात, पण जेव्हा श्रद्धा मोठी असते तेव्हा अडथळ्यांचं अस्तित्व लहान वाटायला लागतं. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओलांडायला सुरुवात करता. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पडझड ही तुमचा शेवट नसते, ती पुढच्या उंच झेपेची तयारी असते. कारण पडल्यावर उभं राहण्याची जिद्दच तुमचं खरं सामर्थ्य सिद्ध करते. स्वामी समर्थ तुमच्यात अशी निडरता निर्माण करतात की तुम्ही कोणत्याही भीतीला घाबरत नाहीत. तुम्ही अपयशाला स्वीकारता, तुम्ही प्रयत्न करत राहता आणि अखेर तुमचा मार्ग तुम्हालाच सलाम करायला लागतो. तुम्ही जेव्हा स्वतःवर काम करता, स्वतःला सुधारता, स्वतःच्या कमतरतांवर मात करता, तेव्हा तुम्ही फक्त यशाकडे चालत नाही, तर तुम्ही स्वतःची नवी ओळख निर्माण करत असता. जग बदलण्यापूर्वी मन बदलतं, मन बदलण्यापूर्वी विचार बदलतात आणि विचार बदलण्यासाठी श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा आवश्यक असते.
जी स्वामी समर्थांच्या स्मरणातून सतत प्रवाहित होत राहते. तुमचं ध्येय कितीही मोठं असो, तुमचा प्रवास कितीही कठीण असो, तुमच्याभोवती कितीही अंधार असो, जर तुमच्या अंतर्मनात आशेचा दिवा प्रज्वलित असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मार्गावर प्रकाश निर्माण करू शकता. आजपासून तुमच्या प्रत्येक श्वासात आत्मविश्वास भरा, प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवा, प्रत्येक निर्णयात धैर्य ठेवा आणि प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा की मी सक्षम आहे, मी प्रयत्नशील आहे आणि माझ्या प्रयत्नांना स्वामी समर्थांची कृपा साथ देत आहे. कारण शेवटी विजय हा फक्त यश मिळवण्यातच नसतो, विजय हा स्वतःवर मात करण्यात असतो. आणि जो स्वतःवर मात करतो, जो परिस्थितीवर मात करतो, जो श्रद्धेने पुढे चालत राहतो, त्याच्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन संधी, नवीन शक्ती आणि नवीन तेज प्रकट होतं. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, फक्त यशाच्या मागे पळू नका, तर आपलं जीवनामध्ये जगण्याचा उद्देश काय आहे हे सुद्धा जाणून घ्या. स्वामी महाराज कधीकधी तुम्हाला संघर्ष करायला शिकवतात, कधीकधी तुम्हाला संकटांशी लढायला शिकवतात, कधीकधी तुम्हाला नवीन काहीतरी धडे शिकवतात, नवीन संकटांना सामोरं जाण्यासाठी पाठवतात. पण लक्षात ठेवा, हे सर्व काही तुमच्यासाठी सुरू असतं. स्वामी भक्तांना कधीही हरू देत नाहीत. स्वामींना भक्तांना मजबूत करायचं असतं. म्हणून स्वामी वेळोवेळी तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी पाठवत असतात. तुम्हाला असं वाटतं की हे सर्व माझ्या वाईटासाठी आहे, परंतु हे सर्व तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे, तुमच्या कल्याणासाठीच आहे. म्हणून स्वामी कधी तुमचं वाईट करतील असं कधीच समजू नका. स्वामी जे काही देतील सर्व काही तुमच्या कल्याणासाठीच असेल. स्वामींना असंच वाटत असतं की माझ्या भक्तांनी उज्ज्वल यश मिळवावं, मोठं काहीतरी करावं, म्हणून स्वामी भक्तांना मजबूत करत असतात. एखादी गोष्ट जर तुम्हाला हवी असेल तर त्या गोष्टीसाठी आपण पात्र आहोत का हा विचार आपल्या मनामध्ये करणं गरजेचं आहे. कारण आपण कधीकधी अशा गोष्टी स्वामींकडे मागत असतो ज्या सांभाळण्याची ताकद आपल्यात नसते आणि त्या गोष्टी आपण स्वामींकडे वारंवार मागतो. स्वामी तेव्हा भक्तांना त्या गोष्टी देत नाहीत, कारण त्या गोष्टी सांभाळण्याची योग्यता भक्तांमध्ये नसते आणि त्यामुळे त्या गोष्टी लगेच भक्तांना दिल्या तर त्या गोष्टी भक्त सांभाळू शकत नाही आणि त्या गोष्टी जीवनात टिकणाऱ्या नाही आणि उगाचच त्या गोष्टींचा खूप मोठा तोटा भक्तांना होऊ शकतो. म्हणून वेळोवेळी भक्तांची मागणी असूनही स्वामी महाराज त्या गोष्टी भक्तांना देणं टाळतात आणि या सर्वाचा भक्तांना त्रास होत असतो. परंतु भक्तांनी हा विचार करायला हवा की आपली पात्रता काय आहे, आपली योग्यता काय आहे, कोणत्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये योग्य आहेत, त्याच गोष्टी आपण स्वामींकडे मागाव्यात. उगाच ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण सांभाळू शकत नाही त्या गोष्टी स्वामींकडे मागूच नाही. स्वामी भक्तांनो, तुम्ही ज्या गोष्टी स्वामींकडे मागतात ना त्या गोष्टींसाठी स्वामी तुम्हाला परिपक्व बनवत असतात, परिपूर्ण बनवत असतात. त्या गोष्टी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्या सांभाळू शकतात अशा प्रकारे तुम्हाला मजबूत बनवत असतात आणि योग्य वेळ आल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला देत असतात. म्हणून संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. वारंवार त्याच गोष्टीची मागणी करून स्वतःला दुःख करून स्वामींकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत असं म्हणून चालणार नाही. आपण जीवनामध्ये काय करतो आहोत हे वारंवार तपासणं खूप गरजेचं आहे. कधीकधी जीवनामध्ये आपल्या लक्षात येत नाही की आपण चुकीचा मार्ग निवडतो आहे किंवा आपण चुकीच्या मार्गावर चाललो आहे. म्हणून त्यावेळी स्वामी समर्थ तुमच्या जीवनामध्ये संकट, अडथळे पाठवत असतात, जेणेकरून तुम्ही झोपेतून जागे व्हाल आणि तुमच्या लक्षात येईल की माझा मार्ग चुकला आहे किंवा मी चुकीचा मार्ग निवडला आहे. म्हणून वेळोवेळी स्वामी तुम्हाला सावध करत असतात. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला त्रास व्हावा या उद्देशाने स्वामी कधीही कोणतीही गोष्ट करत नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुमच्या
ध्येयाच्या दिशेने जाणारी असते, तुम्हाला वेळोवेळी सावध करणारी असते, वेळोवेळी तुमचा मार्ग स्पष्ट करणारी असते. काही लोक तुमच्या जीवनामध्ये येतातही, काही लोक तुमच्या जीवनामध्ये निघूनही जातात. जशी ज्याची गरज संपते तशा तशा प्रकारे सर्व काही होत जातं. जिथे तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टींची गरज संपलेली असते, त्यामुळे त्या गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जातात आणि रिकाम्या जागा भरल्या जातात नवीन व्यक्तींनी. म्हणून लक्षात ठेवा, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. म्हणून जीवनामध्ये जे होतं आहे सर्व काही आपल्या कल्याणासाठीच होतं आहे हा विचार करून जीवन आनंदाने जगत राहा. शेवटी समाधान आणि आनंद हा जीवनात महत्त्वाचा आहे. समाधान मिळवण्यासाठी संपत्ती गरजेची नाही, तर खरी श्रद्धा, भक्ती आणि शांत मन गरजेचं आहे. म्हणून स्वामी तुमचं मन शांत करो, तुमच्या जीवनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला सतत मिळो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. आजचा संदेश आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.